आपण पाहतोय नागपुरातली ही सगळी थेट दृश्य आहेत। नागपुरामध्ये काँग्रेसची आज महारॅली होती आणि त्या ठिकाणी सभास्थळी सध्या राहुल गांधी दाखल झाल्याची ही थेट दृश्य आपण पाहतोय। काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यासह काँग्रेसचे सर्वच महत्त्वाचे नेते, काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत। राहुल गांधी यांचं नागपुरात काही वेळापूर्वीच आगमन झालं होतं आणि आता ते सभास्थळी दाखल झालेले आहेत। नागपूरमधील काँग्रेसच्या महारॅलीची ही सगळी थेट दृश्य आपण पाहतोय। नागपूरमधल्या काँग्रेसच्या महारॅलीची ही थेट दृश्य आपण पाहतोय। राहुल गांधी सध्या या ठिकाणी दाखल झालेले आहेत। आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आज काँग्रेसनं रणशिंग फुंकणार, काँग्रेसच्या वतीनं आज हा कार्यक्रम आयोजित केला गेलाय आणि राहुल गांधी सध्या सभास्थळी दाखल झाल्याची ही दृश्य आपण पाहतोय। आपण पाहतोय काँग्रेसकडून आज महारॅलीचं आयोजन करण्यात आलेलं आहे। है तैयार हम अशी टॅगलाईन देखील या संपूर्ण कार्यक्रमाला देण्यात आली आहे आणि लोकसभा निवडणुकांच्या अनुषंगाने, लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस आता जोरदार तयारीला लागल्याचं चित्र आहे आणि राहुल गांधींसह मल्लिकार्जुन खरगे देखील या कार्यक्रमाला उपस्थित आहेत। राहुल गांधी यांचं थोड्या वेळापूर्वी नागपुरात आगमन झालं आणि आता ते सभास्थळी दाखल झालेले आहेत। आजच्या सभेत राहुल गांधी नेमकं काय बोलतात हे पाहणं महत्त्वाचं आहे, कारण आता सर्वच पक्षांनी खरं तर लोकसभा निवडणुकांच्या दृष्टीनं तयारीला सुरुवात केलेली आहे। जोरदार कंबर सर्वच राजकीय पक्षांनी कसलेली आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर काँग्रेसकडून देखील आपण पाहतोय आता जय्यत तयारी करण्यात आली आहे। राहुल गांधी सध्या सभास्थळी दाखल झालेत। नागपूरमध्ये काँग्रेसची ही महारॅली होतीये। काँग्रेसचे राज्यातले सर्वच महत्त्वाचे नेते या रॅलीला उपस्थित आहेत आणि राहुल गांधी नेमका आज काय बोलतात हे पाहणं महत्त्वाचं आहे।